झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर परिवहनच्या वाहकानं एका अंध प्रवाशाला जबर मारहाण केल्याचं उघड झालंय। केवळ सवलतीचं तिकीट मागितल्यामुळे वाहकानं हा निर्दयपणा केलाय। केवळ मारहाणच केलेली नाहीये तर त्या अंध प्रवाशाला बसमधून उचलून बाहेर देखील फेकण्यात आलंय। वाहकाच्या या निर्दयी कृतीबद्दल प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय आणि त्याच्यावर आता काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी संजय पवार आपल्यासोबत आहेत। संजय, कसा काय नेमका हा प्रकार घडला? दृश्यात देखील आम्ही बघतोय किती निर्दयपणा या वाहकानं दाखवला। काय नेमका प्रकार घडला? पंकज, ही घटना खूप गंभीर आहे। एका अंध माणसाला एका डोळस माणसाने उचलून बाहेर फेकून दिलेला आहे, त्याला आदळलेला आहे। हा अंध प्रवाशाला सोलापूर महानगरपालिकेनं सवलतीच्या दरात प्रवासाची मोहलत दिलेली आहे। त्यामुळे अंध अपंग व्यक्ती हे सोलापूर महानगरपालिकेच्या बससेवेतून हे प्रवास करतात। त्याचप्रमाणे हा औदुंबर बनगर या अंध माणसानं सवलतीच्या तिकिटाचे सांगितले की मला तिकीट देता येत नाही, मागता येत नाही, तर आपण का मागता, याच्यावरून हा वाहक खूप चिडला आणि त्याने अक्षरशः या अंध व्यक्तीला झोडपून काढलेला आहे। आणि त्याचबरोबर एवढ्या वेळ तो थांबला नाही तर त्याला उचलून अक्षरशः डोक्यावर आढळून त्याला बसच्या बाहेर फेकलेला आहे। हा निर्दयी प्रकार सोलापुरात घडलेला आहे आणि माणुसकीला काळीमा फेसणारा हा प्रकार आहे। पंकज, नक्की संजय, आम्ही बघू शकतो या दृश्यात कशा पद्धतीने किती निर्दयीपणे त्याला बाहेर फेकलंय। पण हा सर्व प्रकार होताना, सुरू असताना प्रवासी काय करत होते इतर? पंकज, ऑलरेडी हे वाहक इतके मुजोर झालेले आहेत, एखादा प्रवासी या वाहकाच्या किंवा वाहन चालकाच्या विरोधात बोलू शकत नाही ना, अन्यथा जर त्या प्रवासाला ते वाहक आणि वाहन चालक यांना खाली उतरवतात, त्यामुळे प्रवासी सहसा या मध्यस्थात पडले नाही। नक्की बरोबर आहे संजय, तुम्ही आमच्या संपर्कात राहा। राजू पॅटी आपल्यासोबत अध्यक्ष आहेत अंध अपंग संघटनेचे। हा सर्व प्रकार आम्ही दृश्यात दाखवतोय राजूजी, मला सांगण्यापेक्षा दृश्यात सगळा हा निर्दयपणा दिसतोय। कशा पद्धतीने या अंध प्रवाशाला फेकण्यात आलं आणि कारण देखील किरकोळ आहे, काय सांगाल या संदर्भात? या संदर्भात सर, जे कंडक्टर आहेत ते कंडक्टर यापूर्वी पण अशी घटना सोलापुरात घडली होती। एका अंध मुलीला धक्काबुक्की केलं होतं, त्याच्यानंतर फक्त त्याला समज देण्यात आली, पण ही जी कारवाई केलेली अत्यंत निर्दयी कारवाई झालेली आहे। आम्ही महापालिका आयुक्तांना सांगितलंय त्यांच्यावर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा, कारण हे अंध ते पोलीस स्टेशनला जाणे किंवा गुन्हा दाखल, त्यामुळे आम्ही आता त्या मार्गात आहोत। अद्यापपर्यंत एवढं गंभीर बाब आहे तर कुठल्याही प्रकारची कारवाई महापालिका आयुक्त, महापालिका किंवा परिवहन विभाग किंवा प्रशासनातले कोणीही याची दखल अद्याप घेतलेली नाही। एवढी दुर्दैवी घटना आहे। तुम्ही ही मागणी कशी लावून धरणार आहात संघटनेचे प्रमुख म्हणून? आम्ही आता संघटनेचे प्रमुख म्हणून जे कृत्य मारहाण करणे हे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे। नक्की धन्यवाद राजू पेटी, धन्यवाद। अजय सावरीकर आपल्यासोबत आहेत, मनपा आयुक्त सोलापूरचे। सावरीकरजी, अतिशय धक्कादायक आणि निर्दयीपणाचा कहर आहे हा प्रकार सर्व। काय कारवाई करणार आहात? काय तुमच्याकडे नेमकी माहिती आली आहे? या प्रकरणामध्ये मला ऍक्च्युअल व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली आणि अपंग लोकांनी तक्रार केलेली आहे। तर अपंग लोकांच्या जो संघटनेने माझ्याकडे तक्रार केलेली आहे त्याप्रमाणे तो टेप बघण्यात आला, जो व्हिडिओ शूटिंग जो बघण्यात आला त्यामध्ये त्या वाहकाने तसं करायला नको होतं, म्हणून त्यांना तात्काळ सस्पेंड करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। आणि तसेच ह्या प्रकरणी आमचे अजित खंदारे यांनी चौकशी करण्यासाठी आदेश दिलेले आहेत। नाही, मुद्दा असा आहे सावरीकरजी, इतकी मगरुरी मुजोरी येते कुठून वाहकांमध्ये एका अंध प्रवाशाला बाहेर फेकण्या इतपत? काय कुठे कारवाई कमी पडते की धाक राहिलेला नाहीये? आता सध्या आपण सस्पेंड करत आहोत त्यांना आणि कारवाई करून त्यांच्यावर पुढील नाही सावरीकरजी, मुद्दा मी प्रश्न यासाठी विचारतोय कारण आपण राजू पॅटी यांच्याशी देखील बोललो, ते सांगे यापूर्वी देखील असे प्रकार घडलेत। ठीक, आता ह्याच्यामध्ये दोन आहे, हे गंभीर प्रकार आहे। त्याच्यामध्ये एक तर ताबडतोब आपण सस्पेंड करतोय आणि चौकशी करून त्यांच्यावरती जे काय शिक्षा द्यायची ते आपण शिक्षा लागणार। नक्की, धन्यवाद अजय सावरीकर, धन्यवाद। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय सावरीकर यांच्याशी बोलतो तो, त्यांनी या वाहकाला ताबडतोब सस्पेंड करण्याचे, निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आणि चौकशी देखील याची केली जाते। मात्र दृश्यांमध्ये आम्ही वारंवार दाखवतोय हा धक्कादायक प्रकार, निर्दयपणाचा हा कळस। झी 24 तास एक पाऊल पुढे।